चला मॅचला सुरुवात करूयात. कुणाल बॉलिंग मार्क वरती. ओव्हर नंबर 1 पॉवर प्लेचं पहिलं षटक. 5 षटकांचा सामना आहे. गेम इज ऑन. बोथ टीम्स ऑल द बेस्ट. शुड बी गुड गेम. इथे जिंकेल फक्त क्रिकेट, परंतु कोणत्या संघाचं कष्ट अपरंपार चढेल यावरती देखील देऊयात लक्ष. गेम इज ऑन. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय. सबस्टिट्यूट प्लेयरचा इथे वापर केलाय एक्सल टीमनं. त्यानंतर प्लेयर एक्सचेंज केला जाईल. भरपूर सारे नियम आहेत या स्पर्धेच्या वतीनं. देखील क्रिकेट मधील देखील नियम प्रत्येक खेळाडूला माहिती आहे, ते सांगण्याची गरज नाहीये मी तर म्हणेन. सबस्टिट्यूट प्लेयर चा वापर केलाय एक्सल टीमनं. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय, टॉस जिंकून माफ करा बॅटिंगचा निर्णय शिवशक्ती कडाव संघानं घेतलाय आणि इथून मात्र प्रथम बॉलिंग करतोय मॅच मध्ये एक्सल संघ. गेम इज ऑन. पहिलाच बॉल घेऊन तयार. बॉलिंग मार्क वरती 8-10 पावलांचा रनअप. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून पहिला बॉल घेऊन तयार. कुणाल ऑन स्ट्राईक. अभि देवघरे पहिलाच बॉल उडवलाय हवेमध्ये. बॉल हवेशी वार्तालाप करतोय. क्षेत्ररक्षक आहे, पाहत राहील. क्षेत्ररक्षक बनलाय दर्शक. बॉल सीमा पार, पारदर्शक होतोय, सीमा पार येतोय षटकार. भरपूर वेळ हवेमध्ये होता बॉल आणि क्षेत्ररक्षक देखील पाहत बसलाय बॉल वरती. त्याला हुलकावणी देत बॉल सीमा रेषेच्या पलीकडे काऊ कॉर्नर झोन मध्ये येतोय मोठा षटकार अभि देवघरेच्या बॅट मधून. कॅप्टन डिपार्ड इथे मात्र सुरुवात चांगली करतोय. मोठा संघ आहे कडाव संघ. मी सातत्यानं उल्लेख करेल कडाव संघाचा आणि याचंच उत्तर. पहिलाच बॉल मध्ये षटकार. कुणालचा बॉल पहिलाच बॉल मोठा फटका आल्यानंतर थोडंसं दडपण आहे आणि पंच सांगत असताना लाईन खराब आहे गोलंदाज कुणालची. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्राची धाव धावफलकावरती जोडली जाते. 7 धावा धावफलकावरती. 7 धावा हम साथ हे खऱ्या अर्थानं जय गावदेव क्रिकेट संघ धोत्रे आणि ब्रदर्स 11 यांची मिळालेली साथ दिनेशदादा रसाल यांना आणि यातूनच उभं राहिलेलं आहे खऱ्या अर्थानं नेत्रदीपक आयोजन. 7 धावा आहेत. एक बॉलचा खेळ संपलाय. एक चान्स आलाय खऱ्या अर्थानं. 1 बाउन्सचा इशारा आलाय पंचांचा. हलवार पद्धतीनं बॉलला टॅप केलाय. हलक्या हातानं कुलवारलाय बॉलला. इथून मात्र रन मिळते. ती एक सेन्सिबली पुश केलाय. खरं तर एक क्रिकेटमध्ये दाखवणं गरजेचं असतं एक संयम. षटकार आल्यानंतर सिंगलला जास्त प्राधान्य दिलं. सेन्सिबली पुश केला या बॉलला. धावसंख्या 2 बॉलच्या समाप्तीनंतर 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 8 धावा धावफलकावरती. 2 बॉल संपलेत. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय. पहिल्याच बॉल मध्ये मोठा फटका षटकार. किती धावांपर्यंत पोहोचेल शिवशक्ती कडाव बी संघ यावरती देखील लक्ष. कुणालचा बॉल आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न आहे नीतूचा. नीतू माली हा देखील एक फार चांगला खेळाडू आहे. कोण विसरेल नीतू मालीला. जिथून त्यानं 6 बॉलमध्ये 1 धावसंख्या वाचवण्याचा कारनामा केला आणि तिथून देखील या यंगस्टरनं मागे वळून पाहिलंच नाहीये आणि आता थेट सलामीच्या भूमिकेमध्ये शिवशक्ती कडाव संघाकडून आपण पाहताय. पहिलाच बॉल निर्धाव चेंडू खेळतोय जरूर. 3 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या 8. बॉल नंबर 4 मोठा फटका आहे. क्षेत्ररक्षक नाहीये इनफिल्डच्या वरून. लॉंग ऑफ मध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक जीवाच्या आकांतानं प्रयत्न करतोय. बॉलला अंतिम क्षणी अडवलाय परंतु बॉल चाललाय सीमा पार. 4 धाब्यांसाठी येतोय हा चौकार. चार धावा येत आहेत. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहता इनफिल्डच्या वरून पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे त्याचाच फायदा घेतला आणि तू मालीनं. 4 बॉल 12 धावा धावफलकावरती आहेत. नो बॉलचा इशारा. या अगोदर दंडित केलं होतं गोलंदाजाला. फर्स्ट बाउन्सचा इशारा होता. त्यानंतर इथे मात्र दुसरा बाउन्सर अवलंबलाय कुणालनं आणि त्याच्याच मुले पंचांनी मात्र त्याला दंडित केले. नो बॉलचा इशारा. धावसंख्या जाऊन पोचले 13 ऑन फ्रीट बॉल. नेक्स्ट बॉल फ्रीट फेकावा लागेल. नामी संधी आहे फलंदाज नीतूला. ऑन फ्रीट बॉल घेऊन तयार कुणाल. नीतूसाठी हा बॉल लोवर फुल टॉस
ऑन साईडला क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन अवेलेबल आहे. चांगली फिल्डिंग बंटीची. बॉल फेकतोय विकेट किपरच्या हातामध्ये, तोपर्यंत धाव मिळते ती एकच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 या आकड्यावरती. सर्व गुण संपन्न हे षटक तुम्ही पाहताय. पहिल्याच बॉलमध्ये 6 आल्या, त्यानंतर व्हाईट बॉल, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर डॉट बॉलनं कमबॅक केलं, त्यानंतर नो बॉलचा इशारा, त्यानंतर एक सिंगल. एक बॉलचा खेळ बाकी आहे. 5 बॉल संपले त्या षटकातील. अंतिम बॉल पॉवर प्ले नंबर 1 मधील. अंतिम बॉल डान्सिंग डाऊन द विकेट ऑन साइडला, स्ट्रेट ऑन द ड्राईव्ह. कौशल आहे उपस्थित. बॉल फेकतोय तोपर्यंत मिळते ती पुन्हा एकदा सिंगल. एका षटकाचा खेळ संपलाय पंच सांगत असताना. ओव्हर नंबर 1 कंप्लीट. धावसंख्या 15. बिनगड्याच्या मोबदल्यात टीम कडाव बी संघाला आपण पाहता या मॅच मध्ये. कौशल बोराडे बॉलिंग मार्क वरती. हा देखील एक अप्रतिम खेळाडू आहे एक्सेल संघाकडून. एक प्रामुख्याचा ट्रम्प कार्ड आहे कौशल बोराडे म्हणून सातत्याने या खेळाडूकडे पाहिला जातं. एक चांगल्या फटक्यांसाठी, त्यानंतर एक जबरदस्त ऑलराऊंडर एक्सेल संघाकडून. आणि अशा अवस्थेत महत्त्वाच्या खेळाडूंना महत्त्वाच्या संघाच्या विरोधात एक महत्त्वपूर्ण खेळ साकारणं फार गरजेचं असतो. हा क्रिकेट म्हणजे हा खेळ नाहीये तर एक इमोशन बनलाय आज तरुणांसाठी. तरुणांच्या मनामध्ये भिनलेलं क्रिकेटचं वेड. काही जण तर नोकरी, धंदा, शिक्षण आणि प्रपंच सांभाळून क्रिकेटकडे बघत असतात. आणि तुम्हा आम्हांसाठी लागलेलं क्रिकेटचं वेड. आणि टेनिस, ग्रामीण क्रिकेट खऱ्या अर्थानं तो जोशाने जर खेळला जातो, परंतु आपल्या गावाच्या नावासाठी, गावाच्या संघर्षासाठी आणि गावाच्या प्रतिष्ठेसाठी खेळला जाणारा एकमेव खेळ अर्थातच क्रिकेटचा खेळ. मातीतला रांगडा खेळ खऱ्या अर्थानं कबड्डी, आणि त्यानंतर बहुचर्चित असणारा क्रिकेटचा खेळ. आणि कर्जत क्रिकेट देखील भरपूर असा निखरताना दिसतोय. आणि या वर्षीच्या हंगामाच्या सुरुवातीस एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली आहे. बॅक फुटला जाऊन सेन्सेबली कट केला, लेट कटचा स्ट्रोक. डीप पॉइंट मध्ये चांगली फिल्डिंग डीप थर्ड मॅन मध्ये अडवला जातोय बॉलला. एक तर कमप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि तिसरीचा प्रयत्न देखील. जिथे संधी मिळाली अभि देवगरेंना, तिथे मात्र संधीचं रूपांतर करत असताना तिसऱ्यामध्ये कन्वर्ट केलंय धावसंख्येला. मोठी धावसंख्या जरूर येते, परंतु क्रिकेटमध्ये एका एका धावेला फार महत्त्व आहे. आणि अशा अवस्थेत 2 धावा सहजरित्या मिळवल्या होत्या आणि तिसरीचा प्रयत्न केला, तिसरीचा चान्स मिळाला आणि तो चान्स ग्रॅब केला अभि देवगरे आणि नीतू मालीनं. चांगली रनिंग 2 फलंदाजांच्या माध्यमातून. या 3च्या मदतीने धावसंख्या 18 या आकड्यावरती. दरम्यान आपण या ठिकाणी पाहताय हरी जानू भला जे वैद्य आहेत, आपण पाहताय त्यांना जे टॉस बॉक्सच्या अगदी बाजूला त्या ठिकाणी त्यांचा स्टॉल देखील आपण पाहताय. आयुर्वेदिक जे औषध असतं ते खऱ्या अर्थाने त्यांच्याकडे मिळतं. मग सर्दी, खोकला, ॲसिडिटी अशा विविध प्रकारच्या औषधं त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. ते या ठिकाणी आहेत, त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करू. गेले 3 दिवस ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि तदनंतर शंकर काबाजी बांगारी विविध कलाकृती ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणजे अगदी बांबूपासून ज्या गोष्टी घडवल्या जातात ते त्यांच्याकडे उपलब्ध आहेत, ते देखील या ठिकाणी आहेत. फटका चांगला खेळला आहे, अगदी आपण पाहताय कव्हरच्या डोक्यावरून बॉल चालला डीप कव्हर सीमारेषेच्या पलीकडे, नीतूच्या बॅटमधून आलाय हा चौकार. आणि तदनंतर हिराबाई परशू शिंगवा जे राणामध्ये खऱ्या अर्थानं कंदमुळे मिळतात त्या देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण नमो चषकामध्ये या ठिकाणी आभार व्यक्त करूया. सर्वांचं खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आभार व्यक्त करतोय. आपण पाहताय गेले 3 दिवस या स्पर्धेमध्ये बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहतात. त्या सर्व मान्यवरांचा यथोचित मान सन्मान
प्रत्येक खेळाडूला इथे मान सन्मान दिला जातो. इथे येणाऱ्या प्रत्येक प्रेक्षक वर्गाचा देखील मान सन्मान केला जातो. अगदी मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. ती नमो चषक 2025 दुसऱ्या वर्षामध्ये खऱ्या अर्थानं पदार्पण केलं या स्पर्धेनं. देखणं दर्जेदार आणि अप्रतिम असं आयोजन आणि तेवढंच चांगलं नियोजनबद्ध ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. सन्माननीय दिनेशजी रसाळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं ही स्पर्धा चालू आहे. त्यांचं मनापासून खऱ्या अर्थानं कौतुक करूया. अंतिम बॉल देखील निर्धार होतोय. नीतू मालीला एकही बॉल समजलेला नाहीये कौशल बोराडेचा आणि एका मोठ्या खेळाडूनं एका यंगस्टरला थांबवण्याचं काम केलंय. अभि देवगरे फार चांगली कामगिरी करतोय. मैदानाच्या आतमध्ये 4 बॉलमध्ये 11 धावसंख्येवरती तो खेळतोय. परंतु नीतू सातत्यानं मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात अपयशी ठरतोय आणि इथून मात्र 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकात 15 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकात कौशल बोराडेनं धावा खर्च केल्या अवघ्या 8. 2 षटकांमध्ये बिनबाद 23 धावा आहेत त्या शिवशक्ती कडाव बी संघाच्या. एक प्लॅनिंग आखली होती शिवम खऱ्या अर्थानं या ठिकाणी स्वराज्य 11 एक्सेल टीमनं. आपण पाहताय जिथे खऱ्या अर्थानं कुणालवरती पहिल्या षटकाची जबाबदारी दिली होती, जिथे खऱ्या अर्थानं अभि देवगरे जो स्ट्रायकिंग एंडवरती होता एक प्लॅन नुसार मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. परंतु पहिल्याच बॉलवरती अभिनं त्याच्या विरोधामध्ये षटकार आणला होता. परंतु त्यानंतर कमबॅक देखील आपल्याला कुणालचं पाहायला मिळालं होतं आणि त्याच्यानंतर मात्र स्वतः कौशल बोराडे सेकंड ओव्हरमध्ये सेकंड पॉवर प्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याने जो धावसंख्येचा ओघ होता तो थोडासा कमी केला. जो आलेख थोडासा कमी केलाय. अभि देवगरे देखील सेट झालाय. नीतू देखील सेट झाला होता. नीतूच्या विरोधामध्ये ती प्लॅनिंग केली आणि त्याला अगदी जर पाहायला गेलं तर व्हाईट लाईनवरती मात्र बॉल टाकले आणि तिथून मात्र नीतूनं ते बॉल मात्र डॉट खेळलेत आणि धावसंख्या आता मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळते ती 23. तिसऱ्या षटकाला इथून सुरुवात होईल आणि पुनश्च एकदा एक नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे दिलीपच्या समोर अभि देवगरे आपल्याला पाहायला मिळतोय. आता इथून अभि देवगरे यांची स्ट्रॅटर्जी काय असेल. 5 षटकांची मॅच आहे. 2 ओव्हर तर समाप्त झाल्या. 23 धावा तर आल्यात. आता नवीन गोलंदाजाच्या समोर अभि देवगरे इथून कशी प्लॅनिंग आखेल. पहिलाच बॉल पंच आमच्या दिशेने वळतायत. इथून 2 जमिनी समांतरात. इट्स अ व्हाईट बॉल. एक एक्स्ट्राची धाव. योगेश ढोले सर मागाशीच म्हटलं की सुरुवात चांगली झाली होती आणि विचार करायला गेलो ना तर अभि देवगरे यांच्या बॅटमधून योग्य रीतीने धावा येत होत्या. परंतु नीतू मालीने केलेल्या चुका मोठ्या फटक्यांसाठी त्या थोड्याशा कुठेतरी दुसऱ्या षटकामध्ये उपयुक्त ठरल्या त्या एक्सेल संघाला. स्लॉटमध्ये बॉल हवेमध्ये. नो चान्स. फिल्डर वॅकंट एरियामध्ये बॉल पडलाय. नो मॅच लँड रिझन. एक तर कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न हे करावं लागेल. आता मोठे फटके येण्यासाठी थांबलेत. अशा अवस्थेमध्ये सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करणं फार गरजेचं आहे आणि तेच कार्य करतोय अभि देवगरे आणि नीतू. काय धावलेत शिवम. आपण पाहत आहे दोन्ही फलंदाज. सिंगल धाव कंप्लीट झाली होती. अभिनं ओळखलं झेल अगदी फिल्डरपासून थोडासा दूर आहे आणि लगेच मात्र नीतूला त्याने कॉल केला दुसऱ्या धाबेसाठी आणि लगेच वेगानं ती दुसरी धाव ती केली. इथून मात्र एकवटली गेली. नक्कीच नक्कीच हा खऱ्या अर्थानं अनुभव आहे. एखाद्या मोठ्या खेळाडूचा अनुभव आहे. जिथून मोठे फटके येत नसताना सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. चॉप करायचा होता बॉल. हॅमर करायचा होता. परंतु इथे बॅट आणि बॉलचा योग्य तो समतोल झालेला नाही. रनआउटची संधी होती. इथे मात्र थोडीशी चुकी केली आहे मी तर म्हणेल यष्टीरक्षकानं. मोठा धक्का बसू शकला असता. जर तरचं समीकरण जरूर होतं. परंतु इथून कमबॅक करू शकला असता एक्सेल संघ या मॅचमध्ये. हे तर नक्कीच आहे. ज्यावेळी तुम्हाला दुसरी धाव कंप्लीट करायची आहे त्यावेळी तुम्हाला पहिलीच धाव ही वेगानं कंप्लीट करायची आहे. मग तुम्ही अभि देवगरेकडे पहा. ज्या वेगानं तो पहिली धाव कंप्लीट करतोय आणि लगेच मात्र सेकंड धावेसाठी पलटतोय. त्याला माहिती आहे की फेकी ही मात्र स्ट्रायकिंग एंडवरतीच होणार आहे आणि त्याच्या विकेटसाठी एक्सेल टीम जाणार आहे. त्यासाठी मात्र तो ज्या वेगानं धावला 1 शॉट त्याच्यामध्ये देखील आपण पाहताय 1 शॉट आलाय. नीतू मालीनं मात्र पॉपिंग क्रीजच्या अगदी पाठीमागेच बॅट लँड केली आणि ते मात्र आमच्या स्क्वेअर लेग पंचांनी बघितलं आणि त्यानंतर मात्र 1 शॉट आले. फक्त ती सिंगलच. एखादा मोठा फटका हवा आता प्रेशर रिलीज करण्यासाठी. एखादा मोठा फटका हवा आहे तो शिवशक्ती कडाव बी संघाला देखील. त्याच फटक्याच्या प्रयत्नात आहेत अभि देवगरे. परंतु इथे देखील पॅरलल बॉल चाललाय. ऑन साईडला एक तर कंप्लीट केले. दुसरीच्या प्रयत्नामध्ये आता इथे विकेट सॅक्रिफाईस करावे लागेल. इथून मात्र नीतू माली परततोय रनआउटच्या स्वरूपामध्ये. लागलाय पहिला धक्का शिवशक्ती कडाव बी संघाला. नक्कीच नक्कीच. आता इथून जर पाहायला गेलं तर तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे.
धाबा येत नाहीये मोठ्या स्ट्रोकसाठी. अभि देवगरे देखील प्रयत्न करतोय. गोलंदाजी चांगली होतीये. अशा परिस्थितीमध्ये नीतू माली बॉल खऱ्या अर्थाने तीन डॉट बॉल खेळलेत. त्याच्यामुळे आता मात्र एक चांगला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता बोलवलाय त्यांनी. आपण पाहताय विशाल पोखरकर आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इनाट नंबर 3 साठी मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक हार्ड हिटर फलंदाज आपण पाहताय. सातत्यानं शिवशक्ती कडाव टीमकडनं आपण त्याला 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करत असताना पाहताय. ज्या फॉर्ममध्ये खऱ्या अर्थानं विशाल पोखरकर देखील राहिलाय. स्क्वॉडमध्ये आपण पाहताय कल्पेश देखील आहेत, परंतु अजून कल्पेश आले नाही. हा देखील प्रेक्षकांना एक प्रश्नच पडलाय. विशाल पोकरकर आलाय नवीन फलंदाज वन डाऊनच्या भूमिकेमध्ये. अनुपस्थितीमध्ये आहेत आज. खऱ्या अर्थानं यंगस्टरला प्राधान्य दिलंय योगेश ढोले सर कडाव टीमनं. ओ वाडा बॉल, अचंबित करणारा बॉल, अविस्मरणीय बॉल. अभि देवघर यांच्या देखील लक्षात राहील अशा पद्धतीची लाईन होती. अचानकपणे मॅजिकल बॉल फेकत असताना बॉलिंग मार्क वरती संकेत. वॉड बॉल, अप्रतिम बॉल होता, समजलाच नाहीये बॅट्समनला. इथून मात्र निर्धाव चेंडू येतोय. अप्रतिम बॉल. ब्रदर्स 11 संघाचे कर्णधार आबी रसाळ आपण व्यासपीठाकडे या. त्वरित या. संकेतचा बॉल टॅप केलाय डीप स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक आहे उपस्थित, बॉलला उचलतोय, फेकतोय. चांगली फिल्डिंग तोपर्यंत. रिव्ह्यू. DRS चा वापर केला बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं शिवशक्ती कडाव. अभिनं DRS या ठिकाणी हाईट फॅक्टर साठी रिव्ह्यू आहे. बाउन्सर कदाचित फेकलाय का नाही याची शहानिशा आता केली जाईल. चला थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये कुमार भोईर याची शहानिशा करत असताना हाईट फॅक्टर इथे निश्चित चेक केला जाईल. ऑफिशियल या अगोदर एक चान्स दिला होता बाउन्स साठी. इट्स नो बॉल. पंचांचा निर्णय येतोय. अतिरिक्त उंचीवरून जाणारा बॉल आपण पाहताय. इथून मात्र नो प्लस एक. टोटल 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. नेक्स्ट बॉल विशाल पोकरकर साठी असेल फ्रीट. खर तर विशाल साठी सर्वच बॉल फ्रीट असतात मी तर म्हणेल, कारण गतवर्षी काय जबरदस्त फॉर्म मध्ये होता विशाल पोकरकर. नवीन वर्षाची सुरुवात आहे, नवीन हंगाम, तीच अपेक्षा आहे विशालची देखील. एक नामी संधी. ऑन फ्रीटचा बॉल ऑन साइडला टोलवलाय बॉल. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फार चांगला बॉल फेकलाय फ्रीटचा संकेतनं. थांबवलं मी तर म्हणेल विशाल पोखरकरला. इथे रन मिळते पुनश्च एकदा. एक धावसंख्या जाऊन पोहोचले ते 31. 2 षटकांमध्ये 23 होत्या. बॉल संपलेत 5. एका बॉलचा खेळ बाकी इथून. 31 धावा आहेत. अंतिम एका बॉलचा खेळ बाकी आहे ओव्हर नंबर 3 मधील. ऑन साइडला स्टेट ऑन द ड्राईव्ह. फटका अप्रतिम दर्जेदार आहे. क्षेत्ररक्षण चुकीचं ठरलंय. कौशल बोराडेला चकमा देत बॉल. मिस फिल्डिंगच्या साह्यानं बॉल येतोय कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं. 4 धाबांकरिता येतोय चौकार.
वैयक्तिक दुसरा षटक घेऊन आलाय ओव्हर नंबर 4 मध्ये कौशल बोराडे. 3 षटकांमध्ये धावसंख्या 35. मागील षटकामध्ये धावा तब्बल मिळवल्या त्या 12. ओव्हर नंबर 4. पहिलं षटक फार अप्रतिम फेकले कौशल बोराडेनं. आता ओव्हर नंबर 2 मध्ये वैयक्तिक ओव्हर नंबर 2 मध्ये एक चांगलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय कौशलचा पहिलाच बॉल. विशालसाठी हा बॉल फटका फसलाय हवेमध्ये. बॉल नामी संधी कॅचची पकडले इथून कॅच नो मिस्टेक बाय द फिल्डर. पकडले अप्रतिम कॅच. इथून मात्र फलंदाज मैदानाच्या बाहेर जातोय विशाल पोकरकर. यासाठी पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये कौशल बोराडे आपल्याला बॉलिंग करताना पाहायला मिळाला. कौशलला माहिती आहे इथून माझी बॉलिंग ही फार महत्त्वाची आहे. माझ्या ओव्हरमध्ये जेवढ्यात कमीत कमी धाबा येतील तेवढे मात्र धावसंख्या जे टार्गेट आहे ते कमीत कमी धावसंख्येचं पाहायला मिळेल. कारण की कुणालच्या विरोधामध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये 15 धाबा आल्या होत्या. तिथून मात्र एक चांगला स्टार्ट शिवशक्ती कडाव टीमचा आपल्याला पाहायला मिळाला. सेकंड ओव्हरमध्ये कौशलनं 8 धाबा दिल्या आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा तिसऱ्या ओव्हरमध्ये संकेतनं देखील चांगली गोलंदाजी केली. सर्व काही चांगलं चाललं होतं. 5 बॉलमध्ये एक आव्हांत चेंडू देखील त्यानं फेकला होता. परंतु शेवटच्या बॉलवरती जिथे कौशल पोहोचले होते त्या बॉलवरती तो बॉल अगदी हाताला स्पर्श करून बाउंड्री लाईनच्या पलीकडे आला होता आणि शेवटच्या बॉलवरती तो चौकार आला होता. तो मोमेंटम पुन्हा एकदा शिवशक्ती कडाव टीमकडे आपल्याला पाहायला मिळाला. परंतु लगेच चौथ्याच ओव्हरमध्ये कौशलनं आपल्याकडे षटक घेतलं आणि पहिल्याच बॉलमध्ये विकेट मिळाली. भावेश नवीन बॅटर भावेश आला. बॅकफुटला गेले. बॅकफुट पंच इथून आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डर आहेत डीपमधनं आलेत. वेगानं येतील तोपर्यंत एक धाब इथून कंप्लीट झाली आहे आणि खऱ्या अर्थानं शुभम भावेश आपण पाहताय या बेलच्या हंगामामध्ये बॅटिंग चांगली केली आहे भावेशनं. गोलंदाजी देखील चांगली केली आहे. आम्ही एक स्पर्धांची पाहिली दामतच्या मैदानावरती. खऱ्या अर्थानं तिथे क्वालिफाय मॅचमध्ये शिवशक्ती कडाव जरी पराभूत झाला असेल परंतु त्या ठिकाणी भावेशचं जे परफॉर्मन्स राहिलं होतं ते दर्जेदार होतं. तोच भावेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. यावेळी बाहेर जाणारा बॉल त्याला अगदी इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा घेऊन पाठीमागे निघालाय संगम बोराडे. त्या ठिकाणी आपण पाहताय यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. तिथून देखील डॉट बॉलच पाहायला मिळेल. एक प्लॅनिंग केली जाते कौशल बोराडेच्या माध्यमातून. अभि देवगरेसाठी वेगळा टप्पा आणि तदनंतर आता भावेश गायकवाडसाठी देखील एक वेगळा टप्पा. आउटसाइड ऑफ स्टंप हा बॉल होता त्याला उडवलाय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धाब्यांसाठी षटकार. क्लास होता या फटक्यात. दर्जा होता अभि देवघरे यांचा. स्लॉट मध्ये बॉल लॉंग ऑफच्या डोक्यावरून मोठा षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्या 42 या आकड्यावरती. वेळ घेतला स्वतःसाठी. थोडासा वेळ घेतला. अगोदरचा बॉल अगदी जर पाहायला गेलं तर डॉट बॉल आला होता. त्याच्या अगोदरच्या बॉलवरती एक सिंगल आली होती. पहिल्या बॉलवरती विकेट आली होती. या सर्व काही गोष्टींची जाणीव आहे. या परिस्थितीमध्ये कशा प्रकारची क्रिकेट खेळायचं ही परिस्थिती कशा प्रकारे हँडल करायची अभि देवगरे यांना चांगलंच माहिती आहे आणि तशा परिस्थितीनुसार मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 42. पुन्हा एकदा इनसाइड आउट एज घेतली. बॉल अगदी शॉर्ट थर्डमॅनच्या बाजूने निघाला. आउटफील्ड फास्ट आहे. छोटा फिल्डर त्या बॉलचा पाठलाग करतोय. तोपर्यंत 2च धाबा इथून कंप्लीट होतील. गुड रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. अभि देवगरे आणि त्याच्या साथीला भावेश गायकवाड या 2 फलंदाजांच्या माध्यमातून अभि देवगरे सलामीसाठी आलेत आणि खऱ्या अर्थानं टीमचे जे प्रमुख आहेत जे टीमचे कर्णधार आहेत आपल्या स्वतःवरती जबाबदारी घेऊन मात्र इथून इनिंगला बिल्डअप करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. फ्लिक केलाय. ही मनगटातली ताकद आहे अभि देवगरेची. बॉल चाललाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे 6 धाब्यांसाठी षटकार. चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहायचंय.
जे के शेलू आणि त्यांच्या विरोधामध्ये दिबा पाटील उमरोली दोन्ही टीमचे कॅप्टन. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. अजून एक बॉल द्या अनिल सर. अनिल सर एक बॉल द्या मैदानाच्या आत. अजून एक पाहिजे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहायचं. इनिंग ब्रेकमध्ये आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. जे के शेलू आणि त्यांच्या विरोधामध्ये दिबा पाटील उमरोली. आणखीन एक जबरदस्त मॅच प्रेक्षकांच्या भेटीस येईल. अंतिम आणि स्लॉकचे षटक. संगम आलाय ओव्हर नंबर 5 मध्ये. जबरदस्त विकेट किपिंग राहिली या मॅच मध्ये संगमची. ॲज अ बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 5 पहिलाच बॉल. समोर भावेश फ्लिक केलाय बॉल. फटका चांगला क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेट मध्ये पकडले. अप्रतिम कॅच. इथून मात्र भावेश होतोय बाद. सुरुवात चांगली झाली आहे स्लॉकच्या षटकामध्ये. डेथ ओव्हर ऑफ दिस मॅच. 5व्या षटकामध्ये संगमनं इथून मात्र थोडासा संयम तोडलाय शिवशक्ती कडाव बी संघाचा. मॅन इन फॉर्म भावेश गायकवाड हॅज टू डिपार्ट. आणि आता मैदानाच्या आतमध्ये फायनली ज्याची प्रतीक्षा संपूर्ण प्रेक्षक वर्ग या ठिकाणी करत होता, कल्पेश सालुंके मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहे. वन ऑफ द ग्रेटेस्ट बॅट्समन. पॉवर प्ले मध्ये ज्या पद्धतीने कल्पेश सालुंके बॅटिंग करतो ना, त्याचं गॅप सिलेक्शन अप्रतिम आहे. कव्हर पॉइंट त्यानंतर अगदी मिड ऑन मिड ऑफ जबरदस्त बॅटिंग त्याची पाहायला मिळते आहे. व्ही शेप मध्ये खऱ्या अर्थानं या कर्जत मधला एकमेव असा फलंदाज आहे की तो अगदी 6च्या 6 बॉल गॅप मधून तिथून मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे टाकू शकतो. तो कल्पेश सालुंके मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झाला आहे. परंतु समोर देखील आपण पाहताय मॅन इन फॉर्म संगम बोराडे. गोलंदाजी मागवती पहिल्याच बॉलवरती मिळाली विकेट भावेश गायकवाडची. पहिला फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केला. स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप मध्ये बॉल चाललाय. एक धाव कंप्लीट झाली आहे आणि साफ नकार दिला इथे अभिनं. एकच जाबेवरती थांबलाय. नकार दिलाय. एक धाव इथे पुरेशी आहे. एक धाव कंप्लीट झाली आणि प्लस. बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. अंपायर रिव्ह्यू आहे. बस माफ करा. अंपायर रिव्ह्यू चेक केला जाईल. बिमर साठी हा रिव्ह्यू घेण्यात आलाय आमच्या पंचांकडून. अगदी छोटा कलाकार आपण पाहताय. आदिवासी छोटा कलाकार आपलं कौशल्य दाखवत असताना ऑन स्क्रीन आपण पाहताय. जंगलाचा राजा खऱ्या अर्थानं आपण म्हणूयात. आदिवासी यांची नेहमीच ओळख राहिली. खरं तर जात धर्म असं काहीच नसतं, परंतु या भूतलावरती सर्वप्रथम कोणाचा आदिवास असेल तर तो आमच्या आदिवासी बांधवांचा आहे. आणि अगदी जंगलात राहून जगणं सोपं नव्हतं त्या वेळेमध्ये आणि ते सोपं करून दाखवलं. आणि आज कोणत्याच क्षेत्रात कमी नाही आहे, परंतु नो बॉल, परंतु आपली ओळख कधी न मिटू नये याचीच कलाकृती सादर केली जाते सातत्याने या स्पर्धेच्या वतीनं आपण पाहतोय. त्यानंतर आपण पाहताय कोणत्याही पद्धतीची शिकार असू द्या, पशु पक्षी यांची शिकार करत जीवन जगणं हे सोपं नव्हतं आणि हे सोपं करून दाखवलं आमच्या आदिवासी बांधवांनी. आणि आज कोणत्या क्षेत्रात कमी नाही आहेत. मी पुन्हा एकदा या छोट्या कलाकाराचं मी कौतुक करतो या स्पर्धेच्या वतीनं. नमो चषकमध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं मी सहर्षमय स्वागत करतो. 52 धावा ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न हवेमध्ये. बॉल लॉंग ऑफ मध्ये जज करतोय फिल्डर. कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. सहज सोपी कॅच पकडले कुणालनं आणि अखेर अभि देवघरेच्या मोठ्या पारीला थांबवण्यात यश आलंय. ते एक्सेल संघाला, स्वराज्य 11 एक्सेल संघाला मिळतोय महत्वपूर्ण धक्का.
सन्माननीय संभाजी पतारे सर, आपण या ठिकाणी उपस्थित आहात. या स्पर्धेचे मुख्य आयोजक दिनेशजी रसाल साहेब आपल्याला या मुख्य व्यासपीठावरती इन्व्हाइट करतायत.